नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावनो, आज आहे आपला 10वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस एडिटिंग इथं अपलोड करणार होते। त्यातला आपला आजचा इथं 10वा दिवस इथं असणार आहे। तर व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तेवढे एक लाईक नक्की करा। व्हिडिओचा जे काही प्रिव्ह्यू आहे मी तुम्हाला आता दाखवूनच देतो, पण एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला तुम्ही आताच एक लाईक करून टाका, कारण तुम्ही पुन्हा लाईक करायचं विसरून जाता। तर पटकन आपला व्हिडिओ प्रिव्ह्यू इथं लागायच्या आधीच एक लाईक करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर इथे लाल कलरचं जे काही सबस्क्राईबचं बटन दिसून येईल, तुम्हाला इथं त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे आणि बेल आयकॉनला इथं ऑल वर सेट करून टाकायचं आहे। म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच एका सेकंदाच्या आत तुम्हाला इथून नोटिफिकेशन येऊन जाते आणि तुम्हाला आपला व्हिडिओ तिथून बघता येते। त्याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर आपली जे काही ट्रेनिंगची व्हिडिओ एडिटिंग लवकरात लवकर तिथं करू शकता। त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला भावना, आपण तुमचा जास्त काय वेळ घेऊ नये, फक्त व्हिडिओला एक लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। चला भावना, आपण आपला आजचा प्रिव्ह्यू दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं सुरुवात करूया। संकेत संकेत स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नाम, तुझं नाम। तर भावनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करायचा आहे। अलाइट मोशन ॲप चालू केल्याच्या नंतर आपली बीटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमधून आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचे आहे। तुम्हाला जर डाउनलोडिंगला काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली तुम्ही कमेंट करू शकता, आपण त्याच्यावर एक सिंपल असा व्हिडिओ इथं घेऊन येऊया। तर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, आपली जे काही वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्ट्समध्ये जाऊन जे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट आहे त्यामधलं आपल्याला बीटमार्क इथं चालू करायचं आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला इथं काय करायचं भावनो, आता बीटमार्कमध्ये थोडी तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची आपल्या PNG सोबत। तर बघू शकता आपली बीटमार्क काय अशा प्रकारे इथं असणार आहे। तर सगळ्यात आधी काय करा बघू शकता, मी तुम्हाला इथे काही PNG इथे दिलेले आहे। तर तुम्हाला त्यामधली बघू शकता हे जे काही एक PNG आहे बघू शकता आतुरता बाप्पाच्या आगमनाची, ही PNG इथं लावून घ्या आणि या PNGची ड्युरेशन 3.01 पर्यंत अशी इथं वाढून घ्या। या PNGची ड्युरेशन इथं वाढवल्याच्या नंतर काय करा, PNGला सिलेक्ट करून हे जे काही मूव अँड ट्रान्सफरचं ऑप्शन असते त्याच्यामध्ये जायचं आहे। आता इथली सेटिंग जरा तुम्हाला लक्षपूर्वक बघायची आहे। बघू शकता थोडी याची टाईमलाईन झूम करा आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही PNG आहे थोडी इथं झूम इन करून घ्या, म्हणजे छोटी करून घ्या। आता ही छोटी झाल्याच्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन आता या PNGला आपल्याला असं सेंटरला ठेवायचं आहे। तर असं सेंटरला यायचं आहे आणि ही जी काही एक ऑप्शन आहे बघू शकता की फ्रेमचा ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला जायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला जायचं आहे, त्यानंतर या PNGला खाली ठेवायचं आहे काय अशा प्रकारे। या PNGला खाली ठेवल्यानंतर हळू समोर जसं झालं तर ही PNG हळूहळू सेंटरला येईल। सेंटरला आल्यानंतर पुन्हा एकदम शेवटी जायचं आणि ही जी काही PNG आहे याचा तुम्हाला असं इथे वर ढकलायचं काय अशा प्रकारे। हे एवढी तुम्हाला सेटिंग करायची आहे। बघू शकता सगळ्यात आधी सुरुवातीला ठेवा, म्हणजे एकदम सेंटरला ठेवा आणि हे जे काही की फ्रेमचं ऑप्शन आहे ते करायचं आहे। नंतर सुरुवातीला जाऊन खालच्या कोणत्यात ठेवायचं, नंतर एकदम शेवटी जाऊन वरच्या कोणत्यात असं इथे ढकलून टाकायचं। आता तुम्ही जर हे प्ले केलं तर बघू शकता अशा प्रकारे ही PNG मूव्ह होईल, जसं तुम्ही डेमोला बघितलं तसं होणार नाही। तर ते करण्यासाठी काय करायचं, आता ही आपला पहिला पॉईंट आहे, हा आपला मिड पॉईंट आहे। तर या दोघांच्या मध्ये यायचं आणि इथं बघू शकता हे ग्राफ आहे, हे ग्राफचं जे काही ऑप्शन आहे इथे तुम्हाला माझं टच दिसत असेल, याला क्लिक करून या दोघाला हे दोन्ही पॉईंट असे एकत्र वरच्या कोणत्यात ठेवायचे आणि पुन्हा हळूहळू समोर जायचं याच ठिकाणी। आता म्हणजे जे काही मधल्या आणि एकदम शेवटच्या पॉईंटमध्ये जाऊन हे दोन्ही कोणते अशी इथं म्हणजे जे काही पॉईंट्स आहेत ते अशी खालच्या कोणत्यात अशी इथं ठेवून टाकायचे, म्हणजे अशा प्रकारे ते इफेक्ट इथं येऊन जाईल। बघू शकता अशा प्रकारे। तर हे इफेक्ट इथं आल्याच्या नंतर परत त्याच्यावर क्लिक करा, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जा। आता आपण साईज इथं ॲडजस्ट केली आणि पोझिशन ॲडजस्ट केली, आता त्यांचं थोडं इथं अँगल इथं ॲडजस्ट करायचं आहे। तर सगळ्यात आधी याला काय करायचं, सेंटरला असं तिथं ठेवून याला एक मार्क करायचं, पुन्हा सुरुवातीला येऊन थोड्याला इथं असं 10 पॉईंटला ठेवायचं काय अशा प्रकारे आणि पुन्हा एकदम शेवटी जाऊन याला काय करायचं, थोडासा इथं या 10 पॉईंटला ठेवायचं, -10 +10 अशा प्रकारे। आणि हे सगळं इथे ठेवल्याच्या नंतर बघू शकता आता असं काही ते ऑप्शन इथं येईल, तर याला इथं काय करायचं, इथं ॲडजस्टमेंट अशी इथं करून टाका, म्हणजे सुरुवातीला असं इथं होऊन जाईल आणि त्यानंतर एकदम शेवटी जाऊन थोड्या इथं असं करा। आपण याची ॲडजस्टमेंट थोडी इथं अशी वेगळी आगळी ठेवूया, म्हणजे असं याचं मूव याचा इथं दिसला पाहिजे काय अशा प्रकारे। बघू शकता अशा प्रकारे। तर ही इथं झाल्याच्यानंतर आता बॅक येऊन जा आणि पुन्हा इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन एक मोशन ब्लरवाला इफेक्ट तुम्हाला इथं भेटून जाईल। मोशन ब्लरवाला इफेक्ट इथं ॲडमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जाऊन ॲड करा, म्हणजे अशा प्रकारे हे इफेक्ट आता इथं दिसून येईल। हा इफेक्ट इथं आता दिसल्याच्यानंतर आता याच्या पुढच्या PNGला तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी ही लेअर इथं कॉपी करा, कॉपी लेअर करा
इथून 3.01च्या पुढे जे काही लेअर आहे त्याला इथे पेस्ट करा. आता पेस्ट केल्यानंतर याची ड्युरेशन जास्त आहे तर काय करा, बीट मार्करला आपल्याला जिथपर्यंत पाहिजे तिथं जा, त्या लेअरला सिलेक्ट करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला इथं असं कट करा. स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन कट करायचं आहे. स्पीडच्या ऑप्शनमध्ये कट केल्यानंतर याला इथं सिलेक्ट करा आणि हे जे काही PNG आहे ते रिप्लेस करा लवकरच मध्ये. अशा प्रकारे काय तर आतुरता बाप्पाच्या आगमनाची लवकरच आणि पुन्हा इथून परत तेच जे काही लेअर आहे ते पेस्ट करा. परत एकदा याला इथं स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन कट करा आणि जे काही मधला ऑप्शन आहे ते इथून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला इथं बघू शकता एक PNG आपली 7 याची ऑलमध्ये तुम्हाला इथं दिसून जाईल. तर जे काही 7 सप्टेंबरची PNG आहे ती असे तुम्ही इथं रिप्लेस करू शकता. काय अशा प्रकारे हे रिप्लेस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कसं करायचं आहे ते. तर हे एवढं इथे झाल्यानंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क येतील त्यांच्या सगळ्यामध्ये तुम्हाला आपले जे काही गणपती बाप्पाचे फोटो मी तुम्हाला खाली दिलेले आहे ते सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे. बघू शकता फुल HD फोटो आहे सगळे आणि 4:5च्या रेशोमध्ये मी कट करून तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे जे काही आपल्या इंस्टाग्रामच्या पोर्ट्रेट साईडचा रेशो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे फोटो मी तिथं करून दिलेले आहे. तर बस ते सगळे फोटो एकामागे एक आपले फोटो इथं ॲड करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे काय तर ते सगळे फोटो तुम्हाला इथं लावून घ्यायचे आहे. एक बीटमार्कमध्ये तुम्हाला एक फोटो आपल्या इथं असा लावून घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर आपण आपले सगळे फोटो आपल्या प्रत्येक एक बीटमार्कमध्ये अशी इथं लावून घेऊया. तर अशा प्रकारे हे इथं लावल्याच्या नंतर बघू शकता एक बीटमार्कमध्ये ते लावायचं आहे. तुम्हाला इथं छोटी बीटमार्क आहे आणि काही ठिकाणी मी 2 बीटमार्क दिलेले आहे. ते जे काही 2 बीटमार्क एकाच जागी दिलेले आहे ते आपल्या शेक इफेक्टसाठी आहे, कारण तिथं 2 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे. ते कसा लावायचा तुम्हाला आता समोर समजूनच जाईल. तर सगळ्यात आधी हे जे काही फोटो आहे सगळ्यात आधी हे फोटो इथं ॲड करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे यांची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे. याला इथं कट करायचं आणि यानंतर एक लास्टचा फोटो हा इथं असा लावून घ्यायचा. हे एवढं केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅक येऊन जायचं आणि काय करा आपल्या बीटमार्कमध्ये जा आणि एक फोटो इथं ॲड करा. एक सगळ्यात मेन गोष्ट, कारण आपला एक फोटो इथं ॲड करायला लागेल तुम्हाला. बघू शकता हा फोटो इथं ॲड करा. फोटोची ड्युरेशन 7.30च्या बीटमार्कपर्यंत ठेवा आणि हे जे काही फोटो आहे हे आपण जे काही टेक्स्ट लावले त्यांच्या मागे ठेवा. म्हणजे कसं आपल्याला मागे जे काही ब्लॅक स्क्रीन आहे तिथं दिसून नये, थोडी असं गणपती बाप्पाचा फोटो दिसला तर अजून चांगला आपला व्हिडिओ इथं होऊन जाईल. आणि या जे काही फोटोची ऑपॅसिटी आहे ती अशी एकदम कमी करून टाका. काही अशा प्रकारे म्हणजे एकदम भारी असं ॲनिमेशन इथं दिसून येईल, मागे बाप्पाचा फोटो पण दिसेल. आणि फोटोला काय करा, ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन सॅच्युरेशनवाला इफेक्ट इथं ॲड करा आणि त्याची जे काही ब्राईटनेस आहे नाही त्याची जे काही ब्लॅक अँड व्हाईट इथं करून टाका. बघू शकता सॅच्युरेशन एकदम कमी करा आणि फोटोला असं इथं ब्लॅक अँड व्हाईट करा. आणि परत त्याच फोटोला जाऊन थोडी इथं कॉन्स्ट्रॅक्ट वाढून घ्या. फोटोची कॉन्स्ट्रॅक्ट वाढली म्हणजे फोटो इथं डार्क दिसेल. काही अशा प्रकारे बघू शकता कसं इथं डार्क दिसत आहे. तर थोडं इथं इफेक्ट इथं बसून जाईल. तर हे एवढं इथं करून घ्या आणि शेक इफेक्टमध्ये जाऊन 1 नंबरचा इफेक्ट सर्वात आधी इथं कॉपी करा. हा इफेक्ट इथं कॉपी केल्याच्या नंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, 7.30च्या फोटोला इथे इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर जे काही 2 छोटे बीटमार्क आहे या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट लावायचा. तर त्याला सोडून द्या, त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट लावा. पुन्हा एकाला सोडून द्या, त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट लावा. तर अशा प्रकारे एक फोटो तुम्हाला इथं सोडून टाकायचे आहे आणि इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. आता इथं छोटी बीटमार्क आहे तर इथे इग्नोर करा. पुन्हा डायरेक्ट इथं इफेक्ट लावून टाका. पुन्हा या फोटोला गॅप सोडून या फोटोला इथे इफेक्ट लावून टाका. तर अशा प्रकारे त्या सगळ्या फोटोंना इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. आणि पुन्हा परत बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये जाऊन आपला 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करा काही अशा प्रकारे. आणि बीटमार्कमध्ये जाऊन आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपण छोटे बीटमार्क दिलेले आहे, 2 बीटमार्क दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे इफेक्ट आता इथं लावून टाकायचं आहे, 2 नंबरचा इफेक्ट. तर हे जे काही वॉटर ड्रॉपसारखा इफेक्ट आहे तर फक्त हे सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं लावून टाकायचं आहे. तर या सगळ्या फोटोंना इफेक्ट इथं लावून टाकल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, 7.30ला येऊन तुम्हाला काय करायचं आहे, आपलं एक मी तुम्हाला शॅडो दिलेली आहे तर फक्त शॅडोची PNG इथे तुम्हाला लावून टाकायची आहे. तर बघू शकता आपली शॅडोची PNG खाली आहे तर आपण ते PNG इथं लावून टाकूया. शॅडोची PNG लावल्याच्या नंतर याच्यावर तुम्हाला एक PNG लावायची आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी हे PNG लावून घेऊया. मेन गोष्ट PNG लावून PNGला थोडी इथं झूम करा आणि त्याच्या खालच्या साईडला बरोबर इथं शॅडो ॲडजस्ट करा. आणि पुन्हा काय करायचं, 7.30ला जेवून इथं बाप्पा नावाची PNG लावून घ्यायची आणि ड्युरेशन याची शेवटपर्यंत वाढून याला इथं बरोबर असं इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही PNG अशी इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पण त्याआधी इथे एक ओव्हरले व्हिडिओ पण राहिलेला आहे. 7.30ला या आणि एक ओव्हरलेवाला व्हिडिओ आहे आपला, बघू शकता काय अशा प्रकारे. हा इफेक्ट इथे लावून टाका. हा इफेक्ट इथे लावून याची जे काही ब्लेंडिंग आहे ते लायटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्या आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.